गुड मॉर्निंग. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 1 चा लास्ट लेसन सुरू करायचा आहे, ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॅटिस्टिक्सचा 6.1 हा प्रॅक्टिस सेट आपण कव्हर करणार आहोत. मग आता 6.1 जो प्रॅक्टिस सेट आहे हा कोणत्या कन्सेप्टवर डिपेंड आहे, तर 3 महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहे, तर डायरेक्ट मेथड, ॲझ्युम मीन मेथड अँड स्टेप डेव्हिएशन मेथड. हे 3 मेथड आहेत. याच्या आधी आपण जस्ट एक पहिल्यांदा बघू की मीन काय असतो. काय बघू आपण पहिल्यांदा, मीन काय असतो. मीनलाच आपण एक्स बार असं पण लिहितो. मीनचा अर्थ काय, एक्स बार. म्हणजे जेव्हा जेव्हा मी आता इथून पुढे एक्स बार म्हणणार त्याचा अर्थ काय राहणार आहे, मीन. मीनलाच आपण काय म्हणतो बरं, अवरेज पण म्हणतो. मीनलाच आपण काय म्हणतो, अवरेज. म्हणजे याचा अर्थ एक्स बार म्हणजे मीन पण आहे, एक्स बार म्हणजेच काय असणार आहे, अवरेज. कारण की मीनलाच अवरेज म्हणतो, अवरेजलाच आपण काय म्हणतो, मीन असं म्हणतो. मग आता अवरेज आणि मीन काय ते आपण थोडक्यात बघू. फॉर एक्झाम्पल, विराट कोहलीने, मी एक्झाम्पल म्हणू शकतो, विराट कोहलीने काय केलं, 3 मॅचेस मध्ये काही रन केल्या. फॉर एक्झाम्पल 40 रन्स केल्या, नंतर तिने 110 रन केल्या, नंतर तिने जवळपास काहीतरी 90 रन्स केल्या, अशा काहीतरी रन्स केल्या तिने, बरोबर. तर आपल्याला असं जनरली विचारतात, तर विराट म्हणजे जनरली आपल्याला माहित पाहिजे तर विराटने 3 मॅचेस मध्ये अवरेजली किती स्कोर केला. अवरेज काय विचारतात, अवरेज, किंवा काय माहित पाहिजे, अवरेज. अवरेज म्हणजेच काय, मीन. म्हणजे विराटने 3 मॅचेस मध्ये, तर विराटचा 3 मॅचेस मध्ये मीन किती असणार आहे. मग मीन कितीचा अर्थ काय असणार आहे बरं, एक्स बार. आणि मीन कसा काढायचा असतो, दिलेल्या सर्व नंबरची सम. सम म्हणजे काय रे, ऍडिशन. म्हणजेच काय, 40 प्लस 110 प्लस काय आहे, 90. आपण काय करायचा असतो, नंबर ऑफ टर्म्स. किती टर्म्स आहे, 1, 2 and 3. म्हणून डिवाइड बाय काय करायचं, 3. मग हे कॅल्क्युलेशन जे असेल ते विराट कोहलीचा काय असणार आहे, अवरेज. म्हणजेच विराट कोहलीच्या 3 मॅचचा मीन असणार आहे, म्हणजेच तो काय असणार आहे, एक्स बार असणार आहे. मग याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर काय बरं, 110 प्लस 40 किती येणार आहे, 150. 150 प्लस 90 किती येणार बरं, 240. आपण किती येणार आहे बरं, 3. 3 1 जा 3, 3 8 जा किती येणार आहे, 24. आणि 1 0 तसाच. म्हणजे याचा अर्थ विराट कोहलीच्या 3 मॅचेसचा मीन किती असणार आहे बरं, अलग लक्षात. यालाच आपण म्हणतो मीन. आणि हीच काय झाली बरं, अवरेज झाली. अवरेज कशी काढली जाते, सम ऑफ ऑल नंबर अपॉन टोटल नंबर. मग आता सम घेतली सर्वांची, आपण टोटल नंबर किती बरं, 3 आहे म्हणून 3 घेतला. याला आपण म्हणतो मीन, किंवा याला म्हणतो आपण अवरेज, किंवा यालाच आपण काय म्हणतो, एक्स बार. इतकं लक्षात. याची गरज आता पुढे गेले आहेत. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला असं विचारलं, असं जर मी जर म्हटलं की एखाद्या शाळेमध्ये 10th स्टँडर्ड मध्ये 85 स्टुडंट आहे आणि 9th स्टँडर्ड मध्ये जवळपास काहीतरी 95 स्टुडंट आहेत, तर त्या टोटल स्कूलमध्ये एकूण अवरेज किती स्टुडंट आहेत, किंवा मीन यांचा किती आहेत. तर मीन काढण्याचा फॉर्म्युला काय असतो बरं, दोघांची ऍडिशन अपॉन किती नंबर्स आहे, 2. म्हणजे मीन काढण्यासाठी किंवा एक्स बार काढण्यासाठी किंवा अवरेज काढण्यासाठी काय केलं जातं, सम ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर. यांची ऍडिशन केलं काय होऊ शकतं बरं, 5 प्लस 5 10, कॅरी केला 1, 9 प्लस 9 18 अपॉन काय होणार आहे, 2. म्हणजे अवरेजने किती स्टुडंट असणार आहे बरं, 90. येईल का, मीन, अवरेज किंवा एक्स बारचा अर्थ कळेल सरांना. मग 2 संख्यांचा अवरेज किंवा 2 संख्यांचा मीन किंवा 2 संख्यांचा एक्स बार काढायचा असेल तर दोघांची ऍडिशन भागिले 2. लक्षात येईल का, हे आपल्याला पुन्हा पुन्हा लागणार, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लागणार. म्हणून हे सुरुवातीला मी सांगितलं, मीनचा अर्थ काय, अवरेजचा अर्थ काय, हे लिहायचंय बरं का नोटबुक मध्ये नंतर. मग आता हे आपण सर्वात पहिले मीन काय आता बघितलं. मग आता स्टॅटिस्टिक आपल्याला खूप कामाचं आहे बरं का. म्हणजे तुम्ही कोणत्याही फील्ड मध्ये स्टॅटिस्टिक इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर स्टॅटिस्टिक्स यायला पाहिजे, तुम्हाला मेडिकल फील्ड मध्ये जायचं स्टॅटिस्टिक्स यायला पाहिजे, म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जायचं तुम्हाला स्टॅटिस्टिक्स यायला पाहिजे. तुम्ही कोणतंही काम करा, कोणताही जॉब करा, कोणत्याही ऑफिशियल वर्क करा, ज्याच्यामध्ये आपल्या स्टॅटिस्टिक्स महत्वाचं आहे. मी स्टॅटिस्टिक्स जे आहे सॉल्व्ह करण्याच्या 3 टाइप्स आहेत, त्या 3 पद्धती आहेत.
कोणती पद्धत आहे? पहिले आहे डायरेक्ट मेथड, नंतर आहे ऍझ्युम मीन मेथड आणि थर्ड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. ह्या 3 मेथड आहेत. आता खूप डीप मध्ये आपल्याला जायचं नाहीये, पण ह्या 3चे आपल्याला फॉर्म्युले पाठ पाहिजेच. फॉर्म्युले शिवाय आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही. फॉर्म्युले पाठच पाहिजे. मग आता हे फॉर्म्युले काय बरं? तर यांचं काय करायचं असं? डायरेक्ट मेथडनी मीन काढायचा किंवा ऍझ्युम मेथडनी मीन काढायचा किंवा स्टेप डेव्हिएशननी मीन काढायचा. मग मीन काढण्याच्या पद्धत, मीन म्हणजे काय रे? एक्स बार. मीनचा अर्थ काय? एक्स बार किंवा एक्स बारला आपण काय म्हणून वाटलं असेल तर मीन म्हणून. मग आता एक्स बार किंवा मीन काढण्याची पहिली पद्धत आहे डायरेक्ट मेथड. मग डायरेक्ट मेथडनी कसं काढलं जातं? तर समेशन ऑफ summation of xi into fi upon summation of fi summation of fi. इथे तुम्हाला काय केलं जातं? समेशन काढलं जातं. तुम्हाला स्कूलमध्ये किंवा बुकमध्ये याच्या ऐवजी काय देतील? एन पण देतील. काय देतील? एन. यांचाच अर्थ काय असतो रे? एन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय. मग तुम्ही एन लिहिला तरी चालेल, समेशन ऑफ एफ आय लिहिला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. हे लक्षात. पण आपण वाटलं सर समेशन ऑफ एफ आय घेऊ, म्हणजे डोक्याला दाद नाही. बाकी माहिती नेमका काय काढला? हे समेशन. याला काय म्हणतो आपण? समेशन. समेशनचा अर्थ असतो सम. समेशनचा अर्थ काय? सम. मग एक्स आय आणि एफ आय यांचं मल्टिप्लिकेशन करून मग आपल्याला सम काढायची आणि ती सम इथं लिहायची. काय करायची? सम इथं लिहायची. आणि एफ आय चा एक कॉलम असणार आहे, तर त्यांची सरांची ऍडिशन करायची. ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे? समेशन. तर ही चिन्ह कशाचं आहे? समेशन. समेशन म्हणजे काय? दिलेल्या एफ आय ची जेवढे एफ आय त्या सर्वांची काय? ऍडिशन. किंवा एक्स आय इंटू एफ आय जेवढे काय दिलेले आहे का त्या सर्वांची ऍडिशन. हे केलं तर डायरेक्ट मेथडने आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. हे लक्षात. सेकंड जी मेथड आहे ती मेथड आहे आपली ऍझ्युम मीन मेथड. सेकंड कोणती आपली? ऍझ्युम मीन मेथड. आता ऍझ्युम मीन मेथड मध्ये पण आपल्याला मीनच काढायचा असतो, म्हणजेच एक्स बार काढायचा असतो. काय काढायचा असतो? एक्स बार. मीनच काढायचा आहे. ही काढण्याची पद्धत आहे ए प्लस डी बार. ए प्लस डी बार. मग आता ए म्हणजे काय? एक नंबर आपल्याला ऍझ्युम करायचा, त्याला ऍझ्युम नंबर असं म्हणतो आपण. काय म्हणतो? ए फॉर काय? ऍझ्युम. इथं लिहिलेलं आहे. मग आता डी बार म्हणजे काय? तर डी बार काढण्याची एक पद्धत आहे, ते पुन्हा आपल्याला बघावं लागेल. डी बार म्हणजे ए तर आपल्याला कळणार आहे कसा आहे, तो पुढे गेला सरळ कळणार आहे कसं सॉल्व्ह करायचं. फक्त फॉर्म्युले कसे आहेत तेवढं सांगतोय. प्लस काय? तर डी बार. मग डी बार कसा काढायचा? तर सेम समेशन ऑफ एफ आय इंटू डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. अशा प्रकारे आपण काय करणार आहे? डी बार काढणार आहे. म्हणजे हेच कॅल्क्युलेशन करून पहिला आपण डी बार काढणार आणि नंतर मीन काढणार. कारण की आपल्याला डी पाहिजे, येत तसा पुढे गेला मिळतो. सांगतो कसा मिळतो. येईल का लक्षात? ही झाली कोणती मेथड बरं आपली? ऍझ्युम मीन मेथड. आणि थर्ड मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. आता स्टेप डेव्हिएशन मेथड मध्ये काय असतं? तर पुन्हा मीनच काढायचा असतो. काय काढायचं आपल्याला? पुन्हा मीन. पण तो मीन कसा काढायचा बरं? तर ए प्लस यू बार जी असा काढायचा आहे. मग तुम्ही म्हणता सर आता ए काय आहे? तर पुढे जरा आपल्याला बघायलाच मिळणार आहे का ए काय? ए कसा आहे तो पुढे गेला तुम्हाला सांगतो. यू बार आहे. यू बार इथं बघू आपण काय यू बार कसा काढायचा. ए तर तुम्हाला काय असणार आहे बरं? ऍझ्युमच करावं लागणार आहे. ए जसं याच्यात ए ऍझ्युम केला का तसा याच्यात सुद्धा एक ऍझ्युम करायचा असतो. दुसरं काय काढायचं आपल्याला? यू बार. यू बार कसा काढतात? यासारखा सेम काय? समेशन ऑफ एफ आय इंटू यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. इने काय काढायचं आपल्याला? यू काढायचं. आणि जी काय असतं बरं? जी हा जी काय असतो? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. जीसीडी काय असतो? जीसीडी. जीसीडीचा अर्थ काय? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. आता हा पण काय प्रकार आहे ते पण पुढे गेल्यावर कळणार आहे. पण जस्ट तुम्हाला हा जी काय ते माहित पाहिजे, यू काय ते माहित पाहिजे, ए काय असणार आहे? ऍझ्युमच असणार आहे. आणि त्याच्यावर आपण काय काढणार आहे? मीन काढणार आहे, म्हणजेच एक्स बार काढणार आहे.
ते 3 फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. हे 3 फॉर्म्युले पाठ असेल तरच एक्झाम्पल पुढचे सॉल्व्ह होतील. प्रॅक्टिस सेट 6.1 येईल का लक्षात? नक्की हे 3 फॉर्म्युले किमान 10-15 वेळेस लिहा तरच पाठ होईल. लक्षात? मग आता आपण काय करणार आहे, प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये जे काही एक्झाम्पल आहे सर्व एक्झाम्पल आपण इथं सॉल्व्ह करणार आहे. मग आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल कडे जाऊयात. मग आता आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये जे काही 3 प्रकारचे एक्झाम्पल आहेत ते सर्व आपण बघूयात. मग आता एक्झाम्पल नंबर तुमच्या फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. काय बघा, द फॉलोइंग टेबल शो द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. आता काय दिलंय, खाली एक आपल्याला टेबल दिलाय. त्या टेबल मध्ये काय दिलंय, आवर्स दिले म्हणजे तास दिले. किती तास? 0 to 2 hours, 2 to 4 hours, 4 to 6 hours, 6 to 8 hours आणि 8 to काय 10 hours. अशा आपल्याला मुलं किती अभ्यास करतात ते आपल्याला दिलेलं आहे. मग नंबर ऑफ काय दिलंय आपल्याला, हे लावून घे. नंबर ऑफ काय दिलं आपल्याला, स्टुडंट्स. मग असे स्टुडंट का जे 1 तास 0 ते 2 तास अभ्यास करतात. किती स्टुडंट आहे बरं ते 7. 2 to 4 आवर्स स्टडी करणारे किती बरं 18 स्टुडंट आहेत. आणि जवळपास 8 to 10 आवर्स स्टडी करणारे किती स्टुडंट आहे, फक्त 3. अशी आपल्याला माहिती दिली. फाइंड द मीन, काय काढायचा त्याला मीन काढायचा आहे. मीन काढायचा म्हणजे काय काढायचं आहे, एक्स बार. मग एक्स बार आपण तिघांनी काढायचो ना, डायरेक्ट मेथड, ऍझ्युम मेथड अँड स्टेप डेव्हिएशन मेथड. तिघांनी पण मीन काढतो. मग कशाने मीन काढायचं ते पुढे दिलेलं असतं. फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट फॉर देअर स्टडी बाय डायरेक्ट मेथड. म्हणजे पहिलीच मेथड यूज करायची आपल्याला. म्हणजे मीन काढायचा आहे, एक्स बार काढायचा आहे, पण तो कशाने काढायचा ते ऑलरेडी दिलेलं असतं. मग हे एक्झाम्पल मध्ये कशाने तो एक्स बार काढायचा आपल्याला, कशाने काढायचा आहे, डायरेक्ट मेथडनी. म्हणजे पहिला फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण त्यासाठी मात्र तुम्हाला टेबल आखावा लागतो. काय करावा लागतो, टेबल. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, याचे आपल्याला जवळपास 3 ते 4 ते 5 कॉलम्स तयार करावे लागतात. म्हणजे सर्वात पहिला जो कॉलम असतो हा नेहमी असतो क्लासचा कॉलम. कोणता असतो, क्लास. क्लास म्हणजे काय, दिलेल्या पहिल्या रो मधली इन्फॉर्मेशन. पहिला जो रो असतो का त्याची इन्फॉर्मेशन, त्याला काय म्हणतो आपण, क्लास. मग पहिल्या रो मध्ये क्वेश्चन मध्ये कसली इन्फॉर्मेशन दिली बरं, टाइम्स. म्हणजे याला पहिला जो कॉलम असणार तो कोणाचा असणार आहे, टाइमचा. आणि हा टाइमचा कॉलम काय इंडिकेट करतोय बरं, टाइम्स. कशात दिला, हे आवर्स मध्ये. पहिला झाला. मग मला सांगा किती आवर्स दिले बरं पहिल्यांदी. हा टेबल व्यवस्थित असा काढा, मी थोडा व्यवस्थित ड्रॉ करतो. काय दिलंय बरं, 0 to 2 hours, बरोबर. देन काय दिलंय बरं, 2 to 4 hours. देन काय दिलं आपल्याला, 4 to 6 hours. देन 6 to 8 hours. आणि लास्ट काय दिलं आपल्याला, 8 to 10 hours. बरोबर ना. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. बर, आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सेकंड जो कॉलम असतो, फर्स्ट कोणता असतो, क्लासचा. नेहमी कसा असतो, क्लासचाच. प्रत्येक तिन्ही पण स्टेपला बरं का, डायरेक्ट असू द्या, ऍझ्युम असू द्या किंवा स्टेप डेव्हिएशन असू द्या, त्याच्यात पहिला कोणता असतो, क्लासचा असतो. दुसरा असतो क्लास मार्क. क्लास मार्क हा काय असतो, क्लास मार्क. आणि क्लास मार्कलाच आपण काय म्हणतो बरं, लक्षात ठेवा, एक्स आय. काय असतो, एक्स आय. क्लास मार्कला काय म्हटलं जातं, एक्स आय. बघा फॉर्म्युला एक्स आय होता ना आपला, मग तो हाच येतो. एक्स आय चा अर्थ काय असतो, क्लास मार्क. हे लक्षात. हा क्लास मार्कचा आपल्याला काय करायचा आहे, सेकंड कॉलम बनवायचा आहे. मग क्लास मार्कचा अर्थ काय ते पहिले समजून घेऊ आपण. क्लास मार्क म्हणजे क्लासचा मीन असतो किंवा अवरेज असतो. काय असतो, अवरेज. पुन्हा सांगतो, क्लास मार्क म्हणजे क्लासचा अवरेज असतो. अवरेज कसा असतो तुम्हाला मगाशी सांगितलं मी. फर्स्ट नंबर घ्यायचा, सेकंड नंबर घ्यायचा, दोघांची ऍडिशन करायची, डिवाइड काय करायचा, 2 करायचा. आलं लक्षात. मगाशी सांगितलं ते अवरेज कसं काढतो, 2 नंबरची ऍडिशन भागिले 2, कारण की 2च वरती संख्या अपॉन 2. जे काय आन्सर येईल ते काय राहणार मग आपला क्लास मार्क. मग मला सांगा 0 + 2 किती होणार आहे,
2 आणि त्याला 2 ने डिवाइड केलं किती होणार आहे 1 म्हणजे याचा अर्थ पहिला क्लास मार्क किती आला आपला 1 लक्षात द्या दुसरा क्लास मार्क किती असेल बरं 2 प्लस 4 किती होणार आहे 6 अपॉन 2 किती होणार आहे 3 6 प्लस 4 10 अपॉन 2 किती होणार आहे 5 लक्षात देतो ना क्लास मार्क पुन्हा 6 प्लस 8 40 अपॉन 2 किती होणार आहे 7 8 प्लस 10 18 अपॉन 2 9 आला का क्लास मार्क तुमचा सेकंड कॉलम क्लिअर झाला पहिला नेहमी असतो क्लास सेकंड नेहमी का असतो क्लास मार्क आणि या क्लास मार्कच आपण काय म्हणतो एक्स आय असं म्हणतो थर्ड वाला असतो डायरेक्ट मेथड मध्ये फ्रिक्वेन्सी कोण असतो फ्रिक्वेन्सी म्हणजे लक्षात ठेवा दिलेल्या क्वेश्चनच्या टेबलमध्ये नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ प्लांट नंबर ऑफ काय असेल ते जे नंबर असतं का नंबर ऑफ जे दिलेलं असतं का त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी मग दिलेल्या क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ काय रे स्टुडंट म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं नंबर ऑफ स्टुडंट्स लक्षात येईल का मी काय म्हटलं कधी कधी पुढे गेल्या तुम्हाला असं नंबर ऑफ ट्रीज नंबर ऑफ वर्कर्स नंबर ऑफ मेल नंबर ऑफ फिमेल नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ हाऊसेस नंबर ऑफ कार्स नंबरचा अर्थ असतो फ्रिक्वेन्सी लक्षात येईल का नक्की एकदम मग आता मला सांगा आपल्याला फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे काय दिली बरं फ्रिक्वेन्सी किती दिली 7 याची फ्रिक्वेन्सी किती दिली 7 याची फ्रिक्वेन्सी 18 याची फ्रिक्वेन्सी 10 आणि याची फ्रिक्वेन्सी आली का फ्रिक्वेन्सी नक्की का मग आता मला सांगा डायरेक्ट मेथडचा आपला फॉर्म्युला कसा असतो बरं डायरेक्ट मेथड म्हणजेच काय एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय बरोबर ना मग एफ आय आहे का रे आपल्याकडे एफ आय याला एफ आय म्हणतो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय एफ आय आहे का आपल्याकडे यस एक्स आय आहे का आपल्याकडे यस आपण काय असतो एफ आय पुणे एफ आय जेवढे लागतं तेवढं सर्व आहे आपल्याकडे मग बाकी काही वेगळं काढायची गरज आहे का नाही मग आता आपल्याला डायरेक्ट काय काढायचं असतो शेवट एफ आय इंटू एक्स आय कॅपिटल एक्स म्हणजे मीन आणि स्मॉल एक्स म्हणजे काय असणार आहे क्लास मार्क हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही गडबड नका करू मग तिथं इंटू म्हणजे काय करायचं रे मल्टिप्लिकेशन कोणाचं एफ आय पुढे एफ आय हा एक्स आय कोण हा हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 7 म्हणजे 7 येणार आहे बरोबर ना 18 3 जा किती नाही बरं 54 बरोबर ना 18 3 जा किती होतो बरोबर का नाही आता पुन्हा काय करायचं आहे आपल्याला 12 ने मल्टिप्लाय करायचंय 12 5 जा 60 10 into 7 3 into 9 27 आलं का लक्षात बस याची पुढे आपल्याला काही गरज आहे का आता नाही याची पुढे काही गरज नाही हा कॉलम मी पुन्हा काय केला पॅक करून टाकला बट आता आपल्याला काढायचं काय असतं बरं फॉर्म्युला आपला काय असतो बरं काय काढायला लावलंय आपल्याला मीन काढायला लावलंय काय काढायला लावलंय मीन काढायला लावलंय म्हणजेच कोण काढायला लावलंय बरं एक्स बार आणि एक्स बार काढायचं पण कोणत्या मेथडनी डायरेक्ट मेथड आणि डायरेक्ट मेथडनी काढायचं असेल तर फॉर्म्युला काय असतो बरं समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय बरोबर का बरं मग आता तुम्हाला समेशन लागतं कशाचं समेशन लागतं रे एक्स आय इंटू एफ आय म्हणजे याचं समेशन लागतं समेशनचा अर्थ काय रे ऍडिशन मी तर काढून घेऊ आपण समेशन ऑफ कोणाचं बरं एफ आय इंटू एक्स आय समेशन म्हणजे ऍडिशन करायचे करू ऍडिशन 7 प्लस 0 प्लस 0 प्लस 7 किती नाही बरं 30 बरोबर ना 7 प्लस सॉरी 4 किती नाही बरं 11 प्लस 7 किती होणार आहे 18 कॅरी किती केला आपण 1 प्लस 2 3 प्लस 7 10 प्लस 6 16 प्लस 5 21
म्हणजे जी समिशन किती आली 218. बरं ईची पण समिशन एफ आय ची पण समिशन काढायची. एफ आय बघा इथे ईची पण समिशन काढायची. एफ आय ची समिशन म्हणजे सरांची ऍडिशन. मग आता किती बघा इथं 18 + 12 असं केलं तर चालेल. 18 + 12 किती येणार आहे 30. बरोबर ना. 18 + 12 किती येणार 30. 30 + 10 40. 40 + ही बी 10 बघा ना. 40 + 10 किती येणार आहे 50. मग यांची समिशन किती येणार इथं 50. आलं लक्षात. किती येणार समिशन 50. मग आता ह्याच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. देअरफॉर आपल्याला मीन काढायला लावला. मीन इज इक्वल टू काय असतो एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय किती आलं बरं आपला 218 अपॉन एफ आय किती आला समेशन एफ आय 50. ह्या दोघांचं काय करायचं फक्त आता आपल्याला कॅल्क्युलेशन म्हणजे एक्स बार इज इक्वल टू आता बघा काय याला 10 ने डिवाइड केलं आणि याला 10 ने डिवाइड केलं. याला 10 ने डिवाइड केलं तर 0 जाईल. याला 10 ने डिवाइड केलं तर पॉईंट येईल ना आपला. बरोबर ना. मग आपण याचं कॅल्क्युलेशन करू काय 21.8 अपॉन काय 5 याचं कॅल्क्युलेशन करू. मग एक्स बार इज इक्वल टू आता डिवाइड करून टाकू बरं काय काय बे 5 × 1 = 5 5 4 ला किती आहे बरं 20. किती कॅरी केला आपण 1 त्याच्यावर किती घेतला बरं आपला 8 घेतला. पॉईंट आल्यामुळे आपण मी पॉईंट देऊन टाकला. मग आता 5 × 1 = 5 आणि 5 3 चा किती नाही बरं 50. पुन्हा किती कॅरी केला 3 पुन्हा त्याच्यावर काय घेतला 0. 5 6 चा किती नाही बरं 30 म्हणजे एक्स बार इज इक्वल टू किती आलेला आपला 4.36. आलं का लक्षात. नक्की का. आणि तेच तर आपल्याला काढायला लावलं फक्त मीनच तर काढायला लावला होता. कळेल का मीन नक्की. डायरेक्ट मेथडचा मीन आहे. डायरेक्ट मेथड मध्ये फक्त 4च कॉलम असतात. पहिला कोणता असतो क्लास. सेकंड कोणता असतो क्लास मार्क. थर्ड कोणता असतो फ्रिक्वेन्सी फॉर एफ आय आणि फोर्थ वाला कोणता कॉलम असतो एफ आय इंटू एक्स आय. एक्स आय मीन्स काय असतो क्लास मार्क. लक्षात. बाकी फॉर्म्युला यूज करा किंमत टाका आल. 3 ते 4 मार्कांना ह्या 3 पैकी हमखास एक क्वेश्चन तुम्हाला 3 ते 4 मार्कला असतो म्हणजे असतोच. कधी कधी 2 प्रकारे असू शकतात पण ह्या 3 पैकी एक प्रकार हमखास असणार म्हणजे असणार. नो डाऊट. लक्षात नक्की एकदम. काय डाऊट पहिला कळालं सरांना. मग आता आपण कोणते घेऊ बरं सेकंड वाला घेऊयात. करू करत हे सिंपल आहे फक्त कळालं पाहिजे. खूप सिंपल आहे. न कॅल्क्युलेशन जास्त करायचं न काय खूप असं लक्षात ठेवायचं. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आणि थोडी प्रॅक्टिस करायची बस. डावरे झोप झाली का झाली ना. कुठं गाडीत का घरी घरी ना. मजा केली लयच नाचत होती गाडीमध्ये नाही. फोटो पाहिले म्हणे. बरं आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 च सेकंड एक्झाम्पल बघायचं. कोणतं बघायचं आपल्याला सेकंड एक्झाम्पल. बघा तुमच्या समोर आहे. इन द फॉलोइंग टेबल खालील टेबल दिलं आपल्याला. द टोल पेड बाय ड्रायव्हर द टोल पेड बाय ड्रायव्हर अँड द नंबर ऑफ व्हेकल इज शोन. म्हणजे काय टोल किती रुपये भरलेला आहे आणि दुसरं काय दिलंय नंबर ऑफ व्हेकल कोणत्या गाडीने किती टोल भरलेला आहे. बरं पुढे काय दिलंय फाइंड द मीन ऑफ द टोल बाय ऍझ्युम मीन मेथड. मीन काढायचं आहे आपल्याला पण कोणत्या मेथडने काढायचं आहे ऍझ्युम मीन मेथड. म्हणजे कोणती मेथड आहे आपली सेकंड वाली. कोणती मेथड आहे सेकंड वाली. बरोबर. माझा सेकंड वालचा आपला फॉर्म्युला वगैरे युज करायचा आहे. पण आता तुम्हाला त्याच्या आधी काय करायचंय बरं एक टेबल काढायचं आहे ना. काय काढायचं आहे टेबल. तिन्हींना पण तिन्ही मेथड तुम्हाला टेबल काढल्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही. मग आता सेकंडचा आपण टेबल काढू. टेबल मध्ये सर्वात पहिलं काय असतो बरं कोणता कॉलम असतो क्लास. कोणता असतो क्लास. बरं क्लास म्हणजे इथं काय दिलं आपल्याला टोल. बरोबर ना. काय दिला टोल कशात दिला आपल्याला रुपीज मध्ये दिलेला आहे. हा पहिला कॉलम आहे. बरोबर. मग आता काय काय दिलंय बरं टोलची रक्कम किती दिली आपल्याला 300 to 400. देन काय दिलंय 400 to 500 500 to
600 टू 700 अजून दिलंय का 700 टू 800 बरोबर. याला एक कॉलम तुमचा वाढणार आहे. कसा वाढेल ते सांगतो. ओके, पहिला काय असणार आहे क्लास. दुसरा कोणता असतो कॉलम नेहमी क्लास मार्क. काय असतो क्लास मार्क. मग आपण इथं क्लास मार्क आणि क्लास मार्कलाच आपण काय म्हणतो रे एक्स आय म्हणतो. बरं, मग क्लास मार्क कसा काढायचा असतो आपल्याला ऍव्हरेज घ्यायची असते ना. मग बघा 300 प्लस 400 700 आणि 700 ला 2 ने डिवाइड जर केलं तर किती जाणार आहे बरं 350 बरोबर का नाही. 400 प्लस 500 900 900 अपॉन 2 केलं तर काय होणार आहे 450. 500 प्लस 600 किती जाणार आहे 1100 अपॉन 2 केलं किती जाणार आहे 550. 600 प्लस 700 किती जाणार आहे 13 बाय 2 किती जाणार आहे बरं 650. 700 प्लस 800 किती जाणार आहे बरं 1500 अपॉन 2 म्हणजे किती जाणार आहे बरं 750. आला का सेकंड कॉलम आपला झाला. बर, आता आपल्याला माहितीये ह्या डायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला काय लागतो बरं DI लागतो. बरोबर ना आहे का. काय लागतो DI. कारण की मी तुम्हाला सांगितलं आधीच बघा आपल्याला जर मीन काढायचं असेल काय काढायचं असेल मीन तर मीनचा फॉर्म्युला काय सांगितला A प्लस DI बार. बरोबर ना. का डी सांगितला फक्त मी का DI म्हटलं होतं डीच म्हटलं असेल फक्त काय डी. मग आता आपल्याला कोण कोण लागतं याच्यामध्ये ए लागतो. कोण लागतो ए म्हणजे काय ऍझ्युम नंबर. ऍझ्युम करायचं ए फॉर काय ऍझ्युम म्हणजे काय तरी मानायचंय. काय मानायचं पुढे गेलं सांगतोच. आणि दुसरं काय लागतं बरं आपल्याला DI लागतो. आणि DI आला तरच आपण काय काढू शकतो बरं मीन काढू शकतो ना. काय काढू शकतो मीन काढू शकतो. मग आता आपल्याला थर्ड कॉलम जो काढायचा तो काय काढायचा बरं DI घ्यायचा. काय घ्यायचा DI. आणि हा DI कसा काढायचा तर एक्स आय मायनस ए करायचा. काय करायचा एक्स आय मायनस काय करायचा ए करायचा. मग आता ऍझ्युम घ्यायचा. ए काय आहे ऍझ्युम नंबर. आता ऍझ्युम नंबर कसा घ्यायचा तर जनरल खूप ठिकाणी सांगितलेलं नाही पण तुम्हाला मी सांगतो. ऍझ्युम म्हणजे काय घ्यायचं पहिला नंबर आणि शेवटचा नंबर यांची ऍडिशन करायची डिवाइड बाय 2 करायचा आणि जो नंबरच्या आसपास आपल्याला मिळतो का तो नंबर ए म्हणून कन्सिडर करायचा. असं स्कूलमध्ये पण नसतं सांगितलं पुढंच नाही झालं. ते काय करतात डायरेक्ट एक मानून घेतात आणि सगळी हीच परंपरा चालली. पण असं नाहीये. ऍझ्युम करायचं म्हणजे काही पण ऍझ्युम नाही करायचं. हा उत्तर चेंज नाही होत पण ऍझ्युम करताना जनरल काय ऍझ्युम करायचं पहिला नंबर आणि शेवटचा नंबरची अवरेज काढायची. मग मला सांगा 350 प्लस 750 किती आहे बरं 11 किती ना 1100 मग 1100च्या हाफ किती होणार आहे 550 आहे का 550. मग त्यालाच ते ए मानून घ्यायचं आपण ए मानून घ्यायचं. लक्षात आलं का ए कसा ऍझ्युम करायचा असतो. जनरली सांगतो मी प्रत्येक वेळेस असं थोडाफार इकडे बदल होतो कधी कधी तिथं पण काय केलं पाहिजे ती पण मी सांगणार आहे. पण ए नेहमी ऍझ्युम कोणता करायचा तर पहिला नंबर शेवटचा नंबर याचे अवरेज काढायचा तो कोणाच जवळ आहे ते पाहायचं त्याला ऍझ्युम करून टाकायचं. ऍक्युरेट आला तर विषय संपला पण जवळपास जरी आला तरी तो देऊन टाकायचा. मग याचं 350 आणि 750 चा ऍडिशन किती होणार आहे 1100. 1100 2 ने डिवाइड केला काय होणार आहे 550 त्याला ए मानून घ्यायचं संपला विषय. मग आता आपल्याला DI काढायचं बरं का. काय काढायचं आपल्याला इथं DI. मग DI कसा काढायचा असतो एक्स आय मायनस ए. मग इथं एक्स आय कोण आहे इथं 350 इथं लिहितो वाटलं सकाळ म्हणून आपल्याला DI काढायचं म्हणजे काय काढायचं बरं इथं एक्स आय किती आहे 350 मायनस कोण करायचं ए कोण मानले आता आपण इथं 550. दोघांची सबट्रॅक्शन केलं किती येणार आहे बरं 200 बट मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मायनस म्हणजे -200 आहे. लक्षात आलं काय केलं नक्की.
पुढे तेच करायचंय. DI काढायचा इथं ना, मग DI काढायचा असेल तर काय काढायचा XI मायनस A. मग इथं XI कोण घ्यायचा आहे 450 मायनस A कोणता आहे बरं इथं 550. दोघांची सबट्रॅक्शन किती होणार बरं 100. बट मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे मायनस. अलग लक्षात. नेक्स्ट इथं पण आपल्याला DI काढायचं आहे. DI म्हणजे काय पुन्हा XI काय बरं इथं 500 मायनस A काय बरं 500 आहे 550. दोघांची सबट्रॅक्शन किती आहे 0. मीनच्या नेहमी 0 येतो. नेक्स्ट पुढे काय बरं आता XI किती 650 मायनस काय करायचा A म्हणजे काय 550. दोघांची सबट्रॅक्शन किती होणार आहे बरं 100. मोठ्या संख्येला प्लस म्हणजे प्लसच राहणार आहे. आणि इथं काय होणार आहे बरं 750 मायनस 550 इज इक्वल टू 200. मोठ्या संख्येला प्लस म्हणजे प्लसच राहील. आला का तुमचा DI सर्व आले का DI तुमचे नक्की. काय DI मध्ये प्रॉब्लेम राहील का नाही. आता एकदा जर DI आला तर आपली जनरली काय घ्यायची आता फ्रिक्वेन्सी. फोर्थ कॉलम कोणता असतो फ्रिक्वेन्सीचा. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रे FI. आणि FI म्हणजे कोण असतो नंबर ऑफ काहीतरी दिले असं आहे का नंबर ऑफ दिलेलं नंबर ऑफ व्हेकल दिले आहे का नंबर ऑफ व्हेकल आहे का नंबर ऑफ व्हेकल. मग मला सांगा पहिल्याच्यात नंबर ऑफ व्हेकल पुन्हा लिहितो नंबर ऑफ व्हेकल. नंबर ऑफ व्हेकल्स काय काय दिलंय बरं इथं पहिल्या किती दिलंय असे किती व्हेकल आहे का जे 300 ते 400 रुपये टोल भरतात. किती बरं 80. नेक्स्ट 110. नेक्स्ट 120 70 040 ना. अलग लक्षात. हा तुमचा कोणता असणार आहे चौथा कॉलम. आणि लास्ट वाला काय असेल बरं आता आपला लास्ट वाला एक असेल तो काय असेल बरं आता व्हेरी गुड काय असणार आहे FI इंटू XI. तोच तर लागतो ना आपल्याला शेवट. जे लागतं ते आपण लिहून टाकलं. मग आता दोघांचा मल्टिप्लिकेशन कुठे बरं FI इथे FI आणि कोणता XI म्हणजे या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सॉरी आपल्याला फॉर्म्युल्यात EF नसेल दिला काय दिलाय फॉर्म्युल्यात रे FI इंटू DI असेल. सॉरी मीनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय FI इंटू DI बरोबर आहे का. ऍझ्युम मेथड मध्ये समेशन ऑफ काय काढायचं असतं FI इंटू DI. अलग लक्षात. समेशन मध्ये काय DI घ्यावा लागतो आपल्याला DI लागतो ना D घ्यावा लागतो. मग आता काय करायचंय बरं FI म्हणजे हे आणि DI म्हणजे काय हे या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे येणार आहे बरोबर ना. 8 इंटू 2 किती आहे बरं 60. किती झिरो राहिले 1 2 आणि 3 1 2 आणि 3 मायनस इंटू प्लस काय होणार आहे मायनस. अलग लक्षात नक्की ऐश्वर अलग लक्षात. काय म्हणतो ते काही नाही ना मांडल्यावर बोलली का ऐकू आलं मला. 11 इंटू 1 किती येणार आहे 11. किती झिरो आहे 1 2 3 1 2 3 मायनस आहे का मायनस मग याला पण मायनस येणार आहे बरोबर का. बरं झिरोनी कशाला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे झिरोच. आता या दोघांचं 7 इंटू 1 किती येणार बरं 7. किती झिरो 1 2 आणि 3 1 2 and 3. 4 इंटू 2 किती येणार आहे 8. किती झिरो 1 2 3 1 2 and 3. अलग तुमचा FI इंटू DI आला का आलं. मग आता बघा आपल्याला मीन काढायचा आहे. मग मीन कसा काढायचा बरं A प्लस D बार. बट D बारचा अर्थ काय असतो बरं D बार काढावं लागेल ना आपल्याला. मग D बारचा अर्थ असतो समेशन ऑफ FI DI अपॉन समेशन ऑफ FI. अलग लक्षात. हाच फॉर्म्युला आहे ना बरोबर बुक मध्ये. मग आधी काढावं लागेल आपल्याला. मग देअरफॉर D बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI DI काय बरं FI इथं आपल्याला काढावं लागेल ना समेशन. समेशन म्हणजे काय काढायचे ऍडिशन. तुला काय झालं बापरे लक्ष दे जाऊ दे घरी जाऊन परत झोप पण इथं लक्ष दे. आता काय बरं FI DI इज इक्वल टू मग यांची काय करायची आपल्याला सम करायची ऍडिशन घ्यायची. इथं काय काढाय शेवटच्या कॉलम मध्ये काय आला आपला
इंटू DI आला आणि इथं काय आला FI. मग FI इथं काय करायचं आपल्याला समेशन. समेशन म्हणजे ऍडिशन. या सगळ्यांची ऍडिशन किती येणार आहे प्लस मध्ये म्हणजे किती येणार बरं 0 ला 0 तसंच राहणार आहे. आणि या सर्वांची ऍडिशन किती होईल बरं इथं आता 12 प्लस 8 किती येणार आहे 20. 20 प्लस 11 किती येणार आहे 31. बरोबर ना. हे बघा 12 प्लस 80 किती होणार आहे 20. 20 प्लस 11 किती होणार आहे 31. 31 प्लस 7 किती होणार आहे 38. 38 प्लस 4 किती होणार आहे बरं 42. याची ऍडिशन किती आली बरं आपली 420. इथे आली 420. आता मात्र याची समेशन काढायची. बस समेशन काढ हे मायनस वाले येणार यार. हे काय आहे मायनस. जरी ऍडिशन करायची तर मायनस आणि मायनसच करावं लागेल ना आपल्याला. मग आता काय बघायचं या दोघांची ऍडिशन किती होणार बरं इथं किती होणार आहे 15 किती होणार आहे 50,000. प्लस वाल्यांची ऍडिशन करून घेतली. मायनस वाल्यांची पण ऍडिशनच करून घ्यायची आपल्याला. 16 प्लस 11 म्हणजे किती होणार आहे 27,000. पण दोघं पण काय आहे मायनस वाले आहेत. मग आता या दोघांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. मग आता मला सांगा 27 मधून 15 जर गेलं तर किती राहणार आहे 12,000. बट मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मायनस. म्हणजे याचा आपला अर्थ काय राहणार आहे -12,000. ऍडिशन किती आली -12,000. -12,000. ओके. मग आता -12,000 आली. मग आता आपल्याला काय काढायचंय बरं ऍझ्युम मेथड पाहतोय आणि ऍझ्युम मेथड मध्ये आपल्याला मीन कसा काढायचा असतो बरं A प्लस D बार. आणि D बार म्हणजेच काय तर D बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI इंटू DI अपॉन समेशन ऑफ FI. मग ते आपल्याला पहिले काढून घ्यावं लागेल. मग therefore D बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI DI किती आला बरं आपला -12,000 अपॉन समेशन ऑफ FI किती आला बरं 420. बरोबर. मग आधी हे सॉल्व्ह करायचं. हे थोडं वेगळं कॅल्क्युलेशन होईल. बघू आपण काय काय होईल आता. इथं काय होईल बरं 0 0 गेट कॅन्सल होऊन जाईल. काय होईल 0 कॅन्सल. कशाने डिवाइड होईल अजून 6 ने होईल ना. बरोबर ना. 6 7 जा किती जाणार आहे
बरं आता आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं, सेकंड घेतलं, बरोबर, थर्ड होमवर्क, फोर्थ होमवर्क. आता कोणतं घ्यायचं आपल्याला, फिफ्थ एक्झाम्पल बघायचं. बघा तुमच्या समोर एक्झाम्पल आहे फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल काय ते बघूयात. काय बरं फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल, अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन of fund collected by 120 workers in company for the draft offered people are given in following table. आता काय केलंय, फंड गोळा केला, पैसे गोळा केले आणि ते काय केलंय बरं, डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत कोणाकोण काय. फाइंड द मीन ऑफ द फंड, तर त्या फंडचा काय काढायचं आपल्याला, मीन काढायचा आहे. बट बाय कोणत्या मेथडनी, स्टेप डेव्हिएशन मेथडनी. कशाने, स्टेप डेव्हिएशन मेथडनी काढायचं आहे. मग आता मीन काढायचं, स्टेप डिव्हिएशन मेथड म्हणजे काय काढायचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मीन काढायचं म्हणजे काय काढायचं बरं आपल्याला, एक्स बार काढायचं. आणि स्टेप डिव्हिएशन मध्ये एक्स बार कसा काढतो बरं आपण, ए प्लस यू बार इंटू जी, बरोबर का रे, असं काढतो ना. मग त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा काय काढायचं आहे बरं, कोण कोण काढावं लागेल आपल्याला याच्यात, पहिले जी काढावं लागेल. जी म्हणजे काय असणार आहे, कॉमन हायर कॉमन डिवायझर, हायर कॉमन डिवायझर तो काढायचा. पुढे गेला काय सांगतो, यू बार काढायचा आहे. काय काढायचं आहे, यू बार. आणि यू बार कसा काढला जातो बरं, डी आय अपॉन जी, डी आय अपॉन काय काढायचं आहे, जी. जी म्हणजे हा जी आणि डी आय काढायचा आहे. डी आय कसं काढतो आपण इकडून, डी आय कसं काढतो बरं आपण, तर डी आय इज इक्वल टू, डी आय इज इक्वल टू काय करतो बरं आपण, एक्स आय मायनस ए, बरोबर का नाही. एक्स आय मायनस काय करतो, ए काढायचंय. काय राहील का अजून, लाईन का अजून काय, यू 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 काढायचं असेल तर काय आपल्याला, यू काढायचं, काय करायचं, यू काढायचा समेशन ऑफ एफ आय इंटू यू आय अपॉन समेशन एफ, हे काढावं लागेल, बरोबर ना, काढण्यासाठी. मग चला आपण बघू आता काय काय. सर्वात पहिले कोणता कॉलम असतो बरं, क्लास. आणि काय दिलं बरं, क्लास म्हणजे आपल्याला फंड दिलेला आहे. काय दिलाय, फंड. आणि हा फंड कशात दिलाय बरं आपल्याला, रुपीज मध्ये दिलेला आहे. मग किती फंड आहे बरं, 0 रुपीज टू 500 रुपीज, 500 रुपीज टू 1000 रुपीज. नेक्स्ट 1000 रुपीज टू 1500 रुपीज, 1500 रुपीज टू किती बरं, 200 रुपीज, सॉरी 2000, अजून आहे का, हो 2000 रुपीज टू काय असणार आहे, 2500 रुपीज. हा काय असणार आहे, फंड. झाला पहिला कॉलम आपला, पहिला कॉलम आपला झाला. ओके. सेकंड कोणता असतो बघा आपला, क्लास मार्क. क्लास मार्क. आणि या क्लास मार्कला आपण काय म्हणतो, एक्स आय म्हणतो. क्लास मार्कला म्हणतो एक्स आय. आणि एक्स आय कसा काढतो, क्लास मार्क कसा काढतो, दोघांचा अवरेज घेतो. मग 500 प्लस 0 म्हणजे 500, 500 ला 2 ने डिवाइड केलं काय येणार आहे, 250. आलं लक्षात. पुणे या दोघांचा अवरेज 500 प्लस 1000 किती होणार आहे, 15,000, 1500, 1500 अपॉन 2 म्हणजे किती जाणार आहे, 750. पुन्हा इथं काय नाही बरं, 15 and 1000 किती जाणार आहे, 2500 अपॉन 2 म्हणजे किती जाणार बरं, 1250 होणार आहे, बरोबर का नाही. पुन्हा इथं 15 प्लस 1500 प्लस 2000 दोघांची ऍडिशन किती जाणार आहे, 3500. 3500 ला डिवाइड जर केलं तर 2 ने काय आहे बरं, 1715. आणि इथं 2000 आणि इथं काय 2500 दोघांची ऍडिशन किती बरं, 45. आणि 45 च्या हाफ किती आहे बरं, 2250. आलं लक्षात, सॉरी हा काय झाला आपला सेकंड कॉलम. आलं का सेकंड कॉलम. आता थर्ड कॉलम कोणता काढायचा आहे बरं आपल्याला, डी आय. कोणता काढायचा आहे, डी आय. आणि डी आय कसा काढतो रे आपण,
एक्स आय मायनस ए. आणि ए म्हणजे काय असतो रे आपल्याला ऍझ्युम करायचा असतो. काय करायचं ऍझ्युम. मग मला सांगा इथं 250 आणि इथं किती बरं 22. या दोघांची ऍडिशन केलं किती होणार आहे 2500. आणि 2500 हाफ किती असणार आहे 1250 आहे का याच्यात येस. म्हणजे हा काय असणार आपला ए आहे का ए. लक्षात आलं हा काय असणार आपला ए. इथं लिहा काय इथं लिहा काय प्रॉब्लेम नाही का म्हणून मी इथं लिहिला. ओके आला का ए आपला. मग आता हा जर ए आला असला आपला तर आता आपल्या पुढचं कॉलम काढता येऊ शकतो. मग आता डी आय म्हणजेच काय होणार एक्स आय. एक्स आय किती बरं आपला 250 मायनस ए करायचं. ए किती बरं 1250. मग 250 तून 1250 गेला तर किती राहणार आहे 1000. हा झाला आपला थर्ड कॉलम या. नेक्स्ट काय नाही बरं 750 तून किती घेणार आहे 12. बरं हा मायनस आहे पण मायनस आहे बरं का मोठ्या संख्येचं साईन दिलंय. मी इथं पण काय येणार आहे ह्या दोघांची सबट्रॅक्शन किती होणार आहे बरं 500. पण कोणते राहणार आहे मोठ्या संख्येला साईन कोणतं आहे मायनस. इथं पण काय होणार बरं आता एक्स आहे काय बरं आपला 1250 मायनस एच करायचं म्हणजे काय करायचं 1250 म्हणजे इथं किती येणार आपला 0. इथं काय होईल बरं आता आपला 750 मायनस किती करायचं आहे 1250 म्हणजेच किती येणार इथं 500. आणि इथं काय नाही बरं आता 2250 मायनस किती होणार आहे 1250 यांची सबट्रॅक्शन किती येणार आहे 1000. आली का लक्षात. आता आपल्या पुढे कोणता कॉलम करायचा आहे एक कॉलम याच्यामध्ये आता वाढणार आहे आपला. कोणता कॉलम आता आपल्या याच्यामध्ये वाढणार आहे कोणता वाढणार आहे यू वाढणार आहे. कोणता वाढणार आहे यू. आणि यू म्हणजे काय असतो बरं आपला यू 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 आय. यू आयचा अर्थ असतो बरं आय अपॉन जी चा अर्थ असतो ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. कसा असणार आहे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे असे तर कोणता नंबर आहे का ज्या नंबरने सर्वांना डिवाइड होईल. इथं आहे 1000 500 500 1000 झिरोचा काही संबंध नाही. झिरो मल्टिप्लाय डिवाइड होऊ शकत नाही कारण की झिरो डिवाइड केला इन्फिनाइट उत्तर येईल. झिरो सोडून द्यायचा. मग इथं 500 आहे ना 500 या 500 ने तुम्ही या चारींपैकी कशाला पण डिवाइड करा आन्सर किती येणार तुमचं आलं पूर्ण अंकात येणार आहे. कॅरी काय उरणार म्हणजे काही तुमचा रिमाइंडर उरणार आहे का नाही. म्हणून आपण आता काय करू या 500 ने डिवाइड करू. म्हणून याला आपण काय मानू बरं जी मानू. कॉमन डिवायझर प्लस मध्ये घ्यायचं. कॉमन डिवायझर नेहमी कशात घ्यायचं प्लस. कारण की 500 इथं पण आहे 500 इथं पण आहे पण आपण काय घ्यायचं तो नेहमी प्लस मध्येच घ्यायचा. मग आता काय करायचं आपल्याला काय करायचं बरं डीआय. मग डीआय इज इक्वल टू काय असतं बरं यूआय करायचं म्हणजे डीआय. डीआय किती बरं पाहिलं आपला मायनस 1000 अपॉन जी काय घ्यायचं आता आपल्याला 500. म्हणजे 500 असा मोठाच मोठा नंबर आहे त्याच्यावर सर्वांना डिवाइड करतो. 1000 ला करतो 500 ला करतो 500 ला करतो 1000 ला करतो. झिरोचा काही संबंध नाही बरोबर. मग आता यांचं जर डिवायडेशन जर केलं तर काय उरणार आहे आपल्याकडं 1000 अपॉन 500 म्हणजे काय -2 मायनस आहे ना काय येणार आहे मायनस. नेक्स्ट इथं काय होईल -500 अपॉन किती होणार आहे बरं 500 कारण की डिवाइड बाय काय करायचं आपल्याला जी आणि जी आपण तर घेतला 500. इथं काय नाही -1. इथं काय येणार आहे 0 अपॉन 500 इज इक्वल टू किती राहणार आहे 0. 0 ला कशाने डिवाइड करा तेच येणार आहे. इथं काय येणार आहे 500 अपॉन पुन्हा काय करायचं आपल्याला 500 कारण की डीआय काय इथं आपला 500 आणि जी सुद्धा काय 500 आहे. मग 500 ने 500 डिवाइड केला काय येणार आहे 1. इथं किती बरं 1000 अपॉन कशाने डिवाइड करायचं जी. जी म्हणजे किती इथं 500 म्हणजेच काय शिल्लक राहणार आपलं 2. आपला हा एक नवीन कॉलम आला.
UI काढला, आपल्याला UI काढायचा होता बरोबर. त्यानंतर आता काय काढायचं आपल्याला, UI काढायचा होता, UI काढला, DI काढला आणि XI काढलं, झालं सर, एवढंच काढायचं होतं आपल्याला. आता शेवट काय फ्रिक्वेन्सी आहे ना आपल्याला, काय राहिला फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो FI. आणि दुसरा दिलेल्या क्वेश्चन मध्ये रो कशाचा असतो, फ्रिक्वेन्सीचा. काय दिलं इथं, नंबर ऑफ वर्कर्स. काय दिले आपल्याला, नंबर ऑफ वर्कर्स दिले ना आपल्या क्वेश्चन मध्ये, नंबर ऑफ वर्कर्स. किती बरं पहिले 35, देन 28, लास्ट पुढचं 32, देन 15, 15 आणि काय दिले इथं, हा पण आपला कॉलम इथं काय झाला, फिनिश झाला हा कॉलम. अजून काय गरज आहे का आपल्याला, काही गरज राहिलेली नाही. म्हणजे आता शेवट काय काढायचं असतं आपल्याला, FI इंटू UI. आपल्याला काय करायचं आहे, स्टेप डिव्हिएशन. स्टेप डिव्हिएशन मध्ये काय असतो, UI असतो. ऍझ्युम मध्ये XI इंटू DI असतो, अलग लक्षात. अँड डायरेक्ट मेथड मध्ये काय असतो, FI इंटू XI. ते सिंपल असतं, तेवढं लक्षात ठेवा फक्त. हा लास्ट कॉलम आपल्या इथं आता अजून एक वाढणार आहे. बरं, FI कुठे आहे बरं, इथं. आणि UI कुठे आहे बरं, इथं. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे येणार आहे बरोबर. 35 2 चा किती येणार बरं, 70. बट मायनस इंटू प्लस काय येणार आहे, मायनस. 21 इंटू 1 किती येणार आहे, 28 आणि मायनसला मायनस राहणार आहे. इथं काय येणार आहे, 0. इथं काय येणार आहे, 15. इथं काय येणार आहे, 20. आता याचं काय करायचं आपल्या इथं शेवट, समेशन. समेशन ऑफ काय काढतो आपण, XI इंटू UI. मग सर यांची ऍडिशन करा. पण ऍडिशन म्हणजे सबट्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करा. इथं आपण लिहून घेऊ वाटलं सर. ह्या दोघांची ऍडिशन किती होईल इथं, 8 ला 8 राहिला, 7 8 9 98 मायनस 98 होईल बरोबर. आणि इथं काय होईल बरं, दोघांची ऍडिशन म्हणजे किती, 35. आता मला सांगा 98 मधून 35 जर गेले, 8 मधून 5 जर गेले तर किती राहणार आहे बरं, 3. आणि 9 मधून जर 3 गेल्यावर किती राहणार आहे, 6. मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे, मायनस. म्हणजे काय नाही इथं, -32. आलं का लक्षात, मायनस किती आलं आपलं, 32 -63. हे करू का रब, हे फक्त कॅल्क्युलेशन साठी मी लिहिलं, बाकी काही नाही. आता इथं समेशन ऑफ काय काढायचं आपल्याला, FI ची समेशन पुन्हा ऍडिशन करून टाकू आपण इथं. 28 प्लस 32 किती येणार आहे बरं, 60. किती येणार आहे, 60. 60 प्लस 10 किती येणार आहे, 70. 70 प्लस, आता हे किती झाले, तिघांचे 70 झाले. ओके, मग 35 प्लस 50 किती येणार आहे बरं, 45. नाही सॉरी 50 येणार आहे. 35 प्लस 15 किती येणार आहे बरं, 50 येणार आहे. आणि 15 प्लस 70 किती येणार आहे बरं, 120. आलं लक्षात, किती आला, 120. ही पुन्हा रबकतीची काही गरज नाही आपल्याला. सर्व आलं का, आता काय राहिलं का नाही. मग आता आपल्याला मीन काढायचं आहे. मीन म्हणजे काय, ए तर माहिती आहे आपल्याला, ए किती आला आपला 1250. यू बार आलाय का आपला, यू बार म्हणजे काय राहील आता. अच्छा, याची बी समेशन करायची मग आपल्याला तर का नाही, यू बारची समेशन घ्यायची का नाही घ्यायची, यू बारची समेशन नाही, यू बारला फक्त हेच घ्यावं लागेल आपल्याला. ओके, यू बारला तेच घेऊन टाकू. DI झालाय का आपला, DI ची काही गरज आहे का, नाही गरज. करू करत त्याला, याला काही गरज नाही ना आता आपल्याला. फक्त आता आपण काय काढू, यू बार. मग यू बार, हा यू बार काढायचा म्हणजे येणे यू बार काढावं लागेल. आणि देअरफॉर यू बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI UI किती बरं, -32 अपॉन समेशन ऑफ FI किती आलं बरं, 120 इज इक्वल टू. एक काम करा, ते घर जाऊन कॅल्क्युलेशन करा, मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून टाकेल. -63 अपॉन 120 इज इक्वल टू 0.525. बट मायनस साइन येईल ना, काय येईल, मायनस.
मायनस लिहून टाकू मायनस. मग यू किती आला बरं आपला 0.525. ओके, यू पण आला. आता आपला यू लागत होता, यू आला. जी लागत होता, जी आहे आपल्याकडे, जी कुठे आपला 500. ए किती आपला 1250 सर्व आले याचा अर्थ. मग आता फक्त काय करायचं आपल्याला मीन. मग देअरफॉर मीन इज इक्वल टू काय असतो बरं ए. ए किती बरं आपला 1250 प्लस यू किती आला बरं आपला मायनस 0.525 इंटू जी. जी 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 कुठे गेला स्मॉल आर इकडं 500. किती आहे 500. मग आता या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल बरं मल्टिप्लिकेशन. मग इज इक्वल टू 1250 तसाच ठेवला मी. ओके, करू का डायरेक्ट, नाही तर मी याचे मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल. सपोज हे दोन झिरो जातील, हा पॉईंट इथं सरकून जाईल बरोबर. मग 5 चा किती होणार आहे 25. 5 2 चा किती होणार आहे 10. 10 प्लस 2 किती होणार आहे बरं 12. कॅरी केला 1. 5 चा किती होणार आहे 25 प्लस 2 किती होणार आहे 27. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉईंट नंतर एक नंबर, इथं पण एक नंबर, इथं जाणार आहे प्लस इंटू मायनस मायनस. ओके, हा काय करायचे फक्त सबट्रॅक्शन करायचे. कोणाची सबट्रॅक्शन करायची 1250 मायनस 2.5 सॉरी इथं 0 आहे. यांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. 0 तून 5 गेले 5 कॅरी केला आपण 1. इथं आला काय आपला पॉईंट खाली पॉईंट, इथं आला 1. 10 मधून 3 गेले 7 पुन्हा कॅरी केला 1. 15 मधून 8 गेला किती आला बरं 7 पुन्हा कॅरी केला 1. 12 मधून किती गेले बरं आता 3 गेले म्हणजे काय आला 9. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 977.5. हा काय आला आपला एक्स बार. बाय विच मेथड स्टेप डेविएशन मेथड. बरोबर आन्सर. मग काय 80 और म्हणजे काय इथं सबट्रॅक्शन चुकली का आपली. इथं किती आला 5. इथं किती आला बरं 1 होता म्हणजे 7 बरोबर आहे. कॅरी किती केला मी 1 म्हणजे इथं किती झाला इथं 8 झाला ना. 8 झाला म्हणजे हा काय झाला 50. 50 मधून 8 गेला किती राहतो 7 बरोबर आहे. आपलं काही चुकलं कॅल्सी 2 मिनिट कॅल्सियस करून पाहतो. काय करायचं आपल्याला 150 प्लस मायनस हे तर बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ इथं चुकला असला इथे. मग इथं काहीतरी चुकले बरं का 2 मिनिटं. 5 चा किती होणार आहे 25. किती आला कॅरी 2. 5 2 चा किती होणार आहे बरं 10. 10 प्लस 2 किती होणार आहे 12 होणार आहे यार. किती होणार आहे 12. पुन्हा कॅरी किती आला 1. 10 इंटू 5 इंटू 2 25 प्लस 1 पाचा पाचा किती जाणार इथं 25. 5 ने 10 2 किती जाणार आहे 12. पाचा पाचा 25 ने 26. टोटल पॉईंट नंतर किती नंबर आहे 1 नंबर आहे. ओके बरं इथं काय केलं हा इथं 6 झाला होता आपला बरोबर. इथं काय झालं आपला 6. इथं जर कॅरी केला तर किती राहणार आहे 7. 15 मधून 7 गेला काय राहणार आहे 8 राहणार आहे. बाकी 9 तासात म्हणजे इथं 8 आहे. हे बरोबर आहे का 987.5 सॉरी इथं आपलं काय झालं होतं मल्टिप्लिकेशन थोडं चुकलं होतं. हे आपण मीन काढला 987.5. कोणत्या मेथडने काढला बाय स्टेप डेविएशन मेथड. येईल का लक्षात. ह्या 3 मेथडचे 3 तुम्हाला एक्झाम्पल दिले. 6 एक्झाम्पल कशाचं आहे बरं स्टेप डेविएशन मेथड. सेम काय करायचं क्लास त्यानंतर काय क्लास मार्क DI UI फ्रिक्वेन्सी FI इंटू DI बाकी कॅल्क्युलेशन. येईल का लक्षात नक्की चालेल. अशा प्रकारे इथं आपला प्रॅक्टिस सेट 6.1 इथं आपला संपेल. पुढच्या लेक्चर मध्ये आपण 6.2 प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. तोपर्यंत तिथं आपण थांबू. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.